कधी असा प्रसंग आला आहे का जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटले? जीवनात संकटांची मालिका सुरू झाली. मनात भीती, घरात अशांती, आर्थिक अडचणी आणि प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत असल्याची भावना. अशा वेळी अनेक लोक देवाकडे धाव घेतात. परंतु आपल्या सनातन धर्मात एक असे दिव्य स्तोत्र आहे ज्याबद्दल अशी श्रद्धा आहे की ते भक्ताच्या मनात धैर्य निर्माण करते, संकटांचा सामना करण्याची शक्ती देते आणि देवीची विशेष कृपा प्राप्त करून देते. हे स्तोत्र म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे स्तोत्र इतके प्रभावी का मानले जाते, भगवान शिवांनी देवी पार्वतीला याचे रहस्य का सांगितले, याचा जप कसा करावा, यामागील आध्यात्मिक अर्थ काय आहे आणि श्रद्धेने याचा जप करणाऱ्या भक्तांचे अनुभव काय सांगतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाग 1. कुंजिका स्तोत्र म्हणजे काय? सिद्ध कुंजिका स्तोत्र हे दुर्गा सप्तशतीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे स्तोत्र मानले जाते. कुंजिका या शब्दाचा अर्थ आहे किल्ली, म्हणजेच कुलूप उघडणारी चावी. जसे एखाद्या तिजोरीचे दार उघडण्यासाठी योग्य चावी लागते, तसेच देवीच्या कृपेचे दार उघडण्यासाठी कुंजिका स्तोत्र ही आध्यात्मिक किल्ली मानली जाते. मार्कंडेय पुराणामध्ये वर्णन आहे की भगवान शिवांनी स्वतः देवी पार्वतीला हे स्तोत्र सांगितले. त्यांनी म्हटले, हे देवी, जो भक्त श्रद्धेने या स्तोत्राचा जप करतो त्याला संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होण्याची भावना व्यक्त केली जाते. यामुळेच हे स्तोत्र अत्यंत गूढ आणि पूजनीय मानले जाते. एकदा देवी पार्वतीने भगवान शिवांना विचारले, हे महादेव, कलियुगातील लोकांकडे वेळ कमी असेल, त्यांना संपूर्ण दुर्गा सप्तशती रोज वाचणे शक्य होणार नाही. अशा वेळी ते देवीची कृपा कशी मिळवतील? महादेव स्मित हास्य करून म्हणाले, हे पार्वती, मी तुला एक अत्यंत गुप्त स्तोत्र सांगतो. हे स्तोत्र म्हणजे सिद्ध कुंजिका. शिवांनी सांगितले की जो भक्त श्रद्धेने याचा जप करतो त्याला देवीची विशेष कृपा लाभते, त्याच्या मनातील भय कमी होते आणि संकटांशी लढण्याची शक्ती वाढते. अनेक जण असा प्रश्न विचारतात, हे स्तोत्र एवढे प्रभावी का मानले जाते? याचे उत्तर आहे, या स्तोत्रामध्ये अनेक दिव्य बीजमंत्र आहेत. बीजमंत्र म्हणजे अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली ध्वनी. जसे एका छोट्याशा बियामध्ये संपूर्ण वृक्ष दडलेला असतो, तसेच बीजमंत्रामध्ये आध्यात्मिक ऊर्जा दडलेली असल्याचे मानले जाते. जेव्हा भक्त श्रद्धा, विश्वास आणि एकाग्रतेने या मंत्रांचा जप करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, भीती कमी होते, नैराश्य दूर होऊ लागते, मन स्थिर होते आणि संकटांचा सामना करण्याची मानसिक ताकद वाढते. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात अनिरुद्ध नावाचा एक तरुण राहत होता. नोकरी गेली होती, घरची परिस्थिती बिकट होती, आई आजारी होती, कर्ज वाढत होते, प्रत्येक दार बंद होत होते. एका दिवशी गावातील वृद्ध पुजाऱ्यांनी त्याला सांगितले, बाळा, निराश होऊ नकोस, दररोज श्रद्धेने सिद्ध कुंजिका स्तोत्राचा जप कर. अनिरुद्धने कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवली नाही. त्याने फक्त निष्ठेने जप सुरू केला. काही दिवसांनी त्याला जाणवले, त्याच्या मनातील भीती कमी होत आहे, राग कमी झाला, विचार स्पष्ट झाले. त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले. काही महिन्यांनी त्याला नोकरी मिळाली, आईची प्रकृती सुधारली, घरात पुन्हा आनंद परतला. अनिरुद्ध म्हणायचा, माझे आयुष्य एका रात्रीत बदलले नाही, पण या स्तोत्राने माझे मन बदलले आणि बदललेल्या मनाने माझे आयुष्य बदलले. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घातली तर देवाची कृपा अनुभवायला मिळते. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात अनिरुद्ध नावाचा एक तरुण राहत होता. नोकरी गेली होती, घरची परिस्थिती बिकट होती, आई आजारी होती, कर्ज वाढत होते, प्रत्येक दार बंद होत होते. एका दिवशी गावातील वृद्ध पुजाऱ्यांनी त्याला सांगितले, बाळा, निराश होऊ नकोस, दररोज श्रद्धेने सिद्ध कुंजिका स्तोत्राचा जप कर. अनिरुद्धने कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवली नाही. त्याने फक्त निष्ठेने जप सुरू केला. काही दिवसांनी त्याला जाणवले, त्याच्या मनातील भीती कमी होत आहे, राग कमी झाला, विचार स्पष्ट झाले. त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले. काही महिन्यांनी त्याला नोकरी मिळाली, आईची प्रकृती सुधारली, घरात पुन्हा आनंद परतला. अनिरुद्ध म्हणायचा,
माझे आयुष्य एका रात्रीत बदलले नाही, पण या स्तोत्राने माझे मन बदलले आणि बदललेल्या मनाने माझे आयुष्य बदलले. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घातली तर देवाची कृपा अनुभवायला मिळते. सकाळी स्नान करून किंवा संध्याकाळी शांत वातावरणात देवीसमोर दीप लावा. मन शांत करा. जप सुरू करण्यापूर्वी देवीचे स्मरण करा. घाई करू नका. उच्चार शक्य तितके शुद्ध ठेवा. संख्या महत्त्वाची नाही, भावना महत्त्वाची आहे. मित्रांनो, जीवनात संकटे येणारच, परंतु संकटांपेक्षा मोठी असते आपली श्रद्धा. सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला केवळ देवीची उपासना शिकवत नाही, तर मनातील भीतीवर विजय मिळवण्याची प्रेरणाही देते. जर तुम्ही श्रद्धेने, सातत्याने आणि प्रामाणिक भावनेने जप केला तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवण्याची प्रेरणा नक्की मिळू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता दी किंवा जय अंबे भवानी. आपल्या सर्वांवर आदिशक्तीची कृपा सदैव राहो. जय माता दी.